नमस्कार. माय मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या अक्षर भारती या पाठ्यपुस्तकातील पाठ 3 शाल या पाठाचे प्रश्न उत्तर पाहणार आहोत. शाल या पाठाचे लेखक आहेत रा. ग. जाधव. या पाठामध्ये आपण पाहिले की 4 ते 5 प्रसंग आहेत, ज्यामध्ये लेखकाने शाली संदर्भात आलेले वेगवेगळे प्रसंग सांगितलेले आहेत, काही घटना सांगितलेल्या आहेत. तर या शालीची सुरुवात झाली लेखक रा. ग. जाधव जेव्हा पु. ल. देशपांडे यांच्या घरी काही कामानिमित्ताने गेले होते, तेव्हा पु. ल. देशपांडे यांच्या पत्नी सुनीताबाईंनी लेखकांना विचारले की तुम्हाला शाल दिली तर चालेल का? लेखकाने एका पायावर हो म्हटले आणि सुनीताबाई आणि पु. ल. यांनी त्यांना शाल दिली. सन्मानाची, गौरवाची अशी शाल दिली. लेखकाने ती शाल त्यांच्या सुटकेसमध्ये जपून ठेवली, ती वापरली कधीच नाही. पुढे ते विश्वकोशाचे अध्यक्ष म्हणून वाईला गेले. ते एका प्राज्ञ पाठशाळेमध्ये राहण्यासाठी होते. त्या खिडकीतून त्यांना कृष्णा नदीचा काठ दिसायचा. एके दिवशी त्यांना दिसलं की त्यांच्या खिडकीतून दिसलं की एक बाई जी होती ती मासे पकडत होती. तिने तिच्या बाळाला एका टोपलीत ठेवलेले होते. थंडीचे दिवस होते. तिचे बाळ कुडकुडत होते आणि रडत होते, पण ती बाई मात्र त्या बाळाकडे दुर्लक्ष करून मासे मारण्याचा उद्योग करत होती. तर लेखकाने त्यांच्या खिडकीतून शाल आणि 5-50 रुपयाच्या नोटा खाली टाकल्या आणि त्या बाईला म्हटले की आधी त्या बाळाला या शालीमध्ये गुंडाळ आणि मग मासे मारत बैस. असा हा दुसरा प्रसंग. पुढे तिसरा प्रसंग आहे नारायण सुर्वे हे त्या काळामध्ये सभा साहित्य संमेलनं गाजवत होते. तर त्यांना भरपूर अशा शाली मिळायच्या. तर तेव्हा त्यांच्यामध्ये आणि लेखकामध्ये बोलणं झालं होतं की शालीमुळे शालीनता गमावण्याचाच अधिक धोका असतो. पण नारायण सुर्वेंची मात्र कधी शालीनता गमावली नाही, कारण ते मुळातच शालीन असे होते. पुढे 2004 मध्ये लेखक रा. ग. जाधव यांची मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आणि त्यांच्यावरती शालींचा वर्षाव होऊ लागला. त्यांच्या 8x6च्या खोलीमध्ये सगळ्या शाली त्यांना ठेवणे शक्य नव्हते, म्हणून त्यांनी शालींचे गाठोडे बांधले आणि त्यांच्या मित्राकडे दिले. त्याचे सर्वाधिकारही त्या मित्राला दिले की या शालींचे काय करायचे, कुणाला द्यायच्या असतील तू देऊन टाक. परंतु तो मित्र सुद्धा प्रामाणिक होता. त्याने त्या शाली त्याच्याही लहानशा खोलीत सांभाळल्या. पुढे लेखक शनिवार पेठेमध्ये ओंकारेश्वराच्या मंदिरामध्ये जात असत. तर तिथे त्यांनी पाहिलं की एक म्हातारा भिक्षेकरी जो होता तो पुलावरती भिक्षा मागायचा. लेखकाने त्याची ती अवस्था पाहिली आणि त्याला आपल्या जवळच्या 2 शाली नंतर नेऊन दिल्या. परंतु त्या म्हाताऱ्याने मात्र त्या शालींचा वापर न करता त्या दोन्ही शाली विकल्या आणि 2-3 दिवस त्यांनी पोटभर जेवून घेतलं. असे हे शाली संदर्भात आलेले काही प्रसंग आहेत. आता आपण पाहणार आहोत या पाठाचे प्रश्न उत्तर. पहिला प्रश्न आहे, उत्तरे लिहा. पु. ल. व सुनीताबाई यांनी दिलेल्या शालीचा लेखकाने पाठात केलेला उल्लेख. पुलकित शाल. आ. 2004च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लेखक रा. ग. जाधव. इ. पाठात उल्लेख असणारी नदी कृष्णा. सभा संमेलने गाजवणारे कवी नारायण सुर्वे. प्रश्न दुसरा, शालीचे पाठात आलेले विविध उपयोग लिहा. शालीचे उपयोग: सन्मानासाठी, उभेसाठी, शोभेसाठी, पोटासाठी आणि गौरवासाठी. खालील प्रसंगी लेखकाने केलेली कृती लिहा. प्रसंग आहे अ. एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते. उत्तर: लेखकाने बाईला हाक मारून खिडकीतून शाल व 5-50 रुपयांच्या नोटा दिल्या. पुढील प्रसंग आहे आ. म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे पाहिले. लेखकाने केलेली कृती आहे, लेखकाने त्याला आपल्या जवळील 2 शाली दिल्या. प्रश्न चौथा आहे, कारणे शोधून लिहा.
एका बाईच्या बाळासाठी शाल दिल्याच्या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभेपेक्षा जास्त होती, कारण त्यामागे लेखकाची आपुलकी, माणुसकीची भावना होती. शिवाय त्या शालीच्या उभेची त्यावेळी त्या बाळाला जास्त गरज होती. पुढील प्रश्न आहे, शालीच्या वर्षावामुळे नारायण सुर्वे यांची शालीनता हरवली नाही, कारण? उत्तर, ते स्वभावतःच शालीन होते. लेखकांच्या मते शालीमुळे शालीनता जाते, कारण सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा मोठा धोकाच त्यात असतो. पुढील प्रश्न आहे 5वा प्रश्न, आकृती पूर्ण करा. लेखकांनी भूषवलेली पदे. विश्वकोशाचे अध्यक्ष, 2004 सालच्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. प्रश्न 6वा आहे, खालील वाक्यातील कृतीतून किंवा विचारातून कळणारे लेखकाचे गुण. बाईला हाक मारून खिडकीतून शाल व नोटा दिल्या. लेखकाचा गुण आहे माणुसकी. पुढील प्रश्न आहे, खरे तर खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते. लेखकाचा गुण आहे नम्रता. हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या. लेखकाचा गुण आहे या प्रसंगातून दिसणारा उदारता. प्रश्न 7वा आहे, खालील शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. शब्द आहे जवळपास. यापासून तयार होणारे शब्द आहेत जवळ, पास, वळ, पाव, पाळ, पाज, पाजळ. पुढील शब्द आहे उलट तपासणी. उत्तर आहे उलट, तपासणी, पास, पाणी, पाठ, पाल, पालट, पात. प्रश्न 8वा आहे, अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा. अधोरेखित शब्द आहे अहोरात्र. नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमांना रात्रंदिवस भरतीच असे. पुढील प्रश्न आहे, खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. उत्तर आहे, खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या अरुंद निमुळत्या प्रवाहावर होत्या. पुढील प्रश्न आहे, मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून निकटवर्ती मित्राकडे ठेवले. समानार्थी शब्द आहे जवळच्या. वाक्य होईल, मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून जवळच्या मित्राकडे ठेवले. प्रश्न 9वा आहे, पुलकित हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. उत्तर असेल, लेखकाने सुटकेसमधील कोणती शाल काढली. उत्तर असेल पुलकित. पुढील प्रश्न असा तयार होईल, लेखकाने खिडकीतून बाईला नोटा व पैसे दिले. या घटनेची ऊब कोणत्या शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. उत्तर असेल पुलकित. प्रश्न 10वा आहे, शालींपासून शालीनता भाववाचक नाम तयार होते. त्याप्रमाणे ता, त्व, आळू आणि पणा हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे लिहा. या कोष्टकात ही नामे दिलेली आहेत, भाववाचक नामे. ता, त्व, आळू आणि पणा लागून. भव्यता, ममत्व, दयाळू, शहाणपणा. स्थिती, लघुत्व, कष्टाळू, खूपपणा. स्वच्छता, दातृत्व, दृश्याळू, चांगुलपणा. मित्रता, कर्तृत्व, पायाळू, खरेपणा. सहनशीलता, प्रभुत्व, कनवाळू, साधेपणा. पुढील प्रश्न आहे प्रश्न 11वा. अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा. लेखक सुंदर लेखन करतात. उत्तर असेल, लेखिका सुंदर लेखन करतात. तो मुलगा गरिबांना मदत करतो. उत्तर, ती मुलगी गरिबांना मदत करते. प्रश्न 12वा आहे स्वमत. शाल व शालीनता पाठाच्या आधारे तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा. उत्तर, शाल ही प्रतिकात्मक आहे, तर शालीनता
ही चरित्रात्मक आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात असलेली आदराची भावना, त्या व्यक्तीबद्दलचा सन्मान आपण शाल हे प्रतीक, हे चिन्ह देऊन प्रकट करतो. त्यातून त्या व्यक्तीमध्ये असलेला गुण दिसून येतो. तो म्हणजे शालीनता, नम्रता. व्यक्तीचे चारित्र्य हे शालीनतेमध्ये दडलेले असते. त्याच व्यक्तीचे चरित्र लिहिले जाते ज्या व्यक्तीचे चारित्र्य चांगले आहे. चारित्र्याचे एक अंग आहे शालीनता आणि म्हणून मला वाटते की शाल ही प्रतिकात्मक आहे, तर शालीनता ही चरित्रात्मक आहे. थोडक्यात काय, तर शाल हे सन्मानाचे चिन्ह आहे आणि शालीनता हा स्वभाव गुण आहे. पुढील प्रश्न आहे, भिक्षेकराने शालीचा केलेला उपयोग याविषयी तुमचे मत लिहा. भिक्षेकराने शालीचा केलेला उपयोग. उत्तर, मानवाच्या 3 मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा. या पाठातील भिक्षेकराकडे या 3ही गोष्टी नाहीत. निवारा म्हणजे राहायला घर नाही, म्हणून तो ओंकारेश्वर मंदिराबाहेर भिक्षा मागतो. थंडीत कुडकुडताना पाहिल्यावर लेखकाला त्याची दया आली व त्याने त्याचे थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून आपल्याजवळील 1 नाही तर 2 शाली दिल्या. पण 2 दिवसांपासून भुकेला असलेल्या भिक्षेकराने शाली विकून आपल्या पोटाची आग विझवली, भूक शांत केली. माणूस श्रीमंत असो की गरीब, त्याला जगण्यासाठी अन्नाची आवश्यकता असतेच. एक वेळ कपडे नसतील, निवारा नसेल तर चालवून घेईल, पण वेळेला खायला हे मिळालेच पाहिजे आणि त्यामुळे भिक्षेकराने शाली विकून आपल्या पोटाची आग शांत केली. हे माझ्या मते योग्यच आहे. पुढील प्रश्न आहे, लेखकाच्या भावना जशा शाल या वस्तूशी निगडित आहेत, तशा तुमच्या आवडीच्या वस्तूशी निगडित असलेल्या भावना तुमच्या शब्दात लिहायच्या आहे. उत्तर हे स्वमत असेल, प्रत्येकाचं मत हे भिन्न असू शकतं. उत्तर आहे, आमचे एकत्र कुटुंब, 15 जणांचा हसता खेळता परिवार. कुटुंब प्रमुख आजी आजोबा, नंतर आई बाबा, काका काकी, भाऊ बहीण. लहानपणी आजीने माझ्यासाठी तिच्या जुन्या लुगड्यांची, आईच्या जुन्या साड्यांची शिवलेली गोधडी मी आजही वापरतो. आज आजी नाही शरीराने, पण गोधडीच्या स्वरूपात आजही ती सतत माझ्याबरोबर आहे. त्या गोधडीत ऊब आहे, आजीचे प्रेम आहे, वात्सल्य आहे. थंडीच्या दिवसात तर मग सूर्य कितीही वर आला तरी ती सोडावीशी वाटत नाही. आता त्या गोधडीला आजीच्या तपकिरीचा वास येतो, तो भाग वेगळा, पण तरीही आजीची गोधडी आजही माझ्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे. विद्यार्थ्यांनो, आपण आता शाल या पाठाचे थोडक्यात स्पष्टीकरण आणि प्रश्नोत्तरे पाहिली. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.